मॅच मध्ये 2 सामन्यामध्ये 80 धावा या ठिकाणी त्याचबरोबर श्रीराम कसराळी या संघासाठी आज जर आजच्या दिवशी जर आपण क्वालिफाय झालात तर ट्रिपल फोर विशाल पाटील यांच्या माध्यमातून ट्रॅक आणि टी शर्ट पूर्ण किट दिलं जाईल. आचोळेचे सुपुत्र आहेत, त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. त्यांचे पाठीराखे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांची तळमळ आमच्या लक्षात येते. श्री गणेश नगाबे आणि श्रीराम कसराळी 2 डावामध्ये 2 इनिंग मध्ये 80 धावा कुटणारा खेळाडू मैदानावरती रोहित. टॉस आपण बघितलं, श्रीराम कसराळी संघाने जिंकला. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 6:39 जमणार आहे का? 5:52 झाले, कठीण वाटते. सुमित देशमुख बघा, सिद्धांत चला सामन्याला सुरुवात करा. वैभव और रोहित की जोड़ी मैदान के अंदर है. दोनों बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी और दोनों फॉर्म में, खास करके रोहित शानदार, बहुत ही जबरदस्त प्रदर्शन किया. किरण कारभारी आपलं देखील स्वागत आहे. स्पर्धेला त्यांनी देखील आर्थिक मदत केलेली आहे. धन्यवाद सर. क्रिकेट करता तुमचंही चांगलं योगदान आहे. आज दिवसभरामध्ये रोहिदास पाटील टायगर अर्थात इथे जे मॅनेजमेंट आहे चैतन्य बरोबर आज जबाबदारी त्यांच्यावरती. त्याचं कारण होतं शुभमजी पाध्ये एक 2-3 तास आमच्याबरोबर या ठिकाणी 4 तास इथे या मैदानात उपलब्ध नव्हते. पहिला चेंडू अतिशय वेगवान भन्नाट वेगाचा ऑफ्टमच्या बाहेर जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. यश डिरेक्शन खूप चांगलं होतं. धाव घेण्याचा प्रश्न नाही. पहिला चेंडू डॉट टाकलाय धबलनं. इथे तुम्हाला धबल यश संपादन करायचं आहे, त्यासाठी मैदानावरती निकराची झुंज देखील पाहायला मिळेल. पुन्हा एकदा कट करण्याकरता गेला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. यश डिरेक्शन थोडंसं खराब झालंय, परंतु फारसं नुकसान नाहीये. 2 चेंडू डॉट. मैदानामध्ये एक असे पंच आहेत, त्यांचं स्माईल बघण्यासारखं असतं. नितेश कदम धावफलकावरती अजूनही आपण बघितलं तर एकही धाव नाहीये. पहिले 2 चेंडू डॉट टाकलेत. सादिक राजापूरकर खुश आहेत. 3 चेंडू डॉट आणि 1 विकेट देखील आहे. आता डब्ल्यू मिळाले तर बबलू खुश झालाय. डगआउट मधनं टाळ्यांचा गजर येतोय. समर्थक टाळ्या वाजवत आहेत आणि धबलला मिळालं पहिलं यश. वैभव आपला भोपळा फोडू शकलेला नाहीये. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता. खूप सुंदर चेंडू उसळी घेतोय. कट करण्याकरता गेला. बॅटची कळ लागली. यश डिरेक्शन सुंदर झाले आणि त्यामुळे समोरच्या आपण बघा समोर आपण जी गॅलरी आहे त्या गॅलरीमध्ये मला वाटतं जवळजवळ 30-35 किंवा 40 प्रेक्षक जे आहेत पाठीराखे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या संघाला समर्थन देत आहेत. श्री गणेश नगाबेचे समर्थक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. संपूर्ण गाव आलाय. खेळाडू घेत आहेत हृदयाचा ठाव. चांगलाच रंगतोय पहिला डाव आणि आपल्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी उभा टाकलाय अख्खा गाव. श्री गणेश नगावे संघ आणि त्यांचे पाठीराखे, त्यांचा गाव या ठिकाणी दाखल झालाय. श्रीराम कसराळीचे अनेक पाठीराखे ऑनलाईन या ठिकाणी या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. पहिले 3 चेंडूवरती धबननं निरुत्तर केलंय. नवीन बॅटर यश खूप चांगला फटका बॅकफुटमध्ये खेळलाय. गोलंदाज धबल चेंडूच्या दिशेने एकच धाव मिळणार आहे, परंतु नजर असेल या संपूर्ण दिवसभरामध्ये 80 धावा कुठल्या गेल्या 2 इनिंगमध्ये. रोहितनं अप्रतिम बॅटिंग केले. सातत्य त्याच्याकडे. एक प्रतिभाशाली खेळाडू, प्रतिभावंत खेळाडू मैदानावरती आहे आणि त्याचं टॅलेंट निश्चितच. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील त्याची चांगली कामगिरी आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील खूप चांगली कामगिरी आहे. 2 षटकारासाठी आता विशाल पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक बॅटरसाठी आहे. 444 हा त्यांचा ब्रँड आहे. 444 आचोळे. इथे फटका थोडासा फसलाय, परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर आहे. लॉकॉनमध्ये क्षेत्ररक्षक एकच धाव मिळते. एकेरीने धावसंख्या आता रोहितचं खातं खोललं गेलेलं आहे. यश 1 धावफल करतो. धाबा 1 गडी बाद 2. श्री गणेश नगाबे आणि श्रीराम कसराळी या दोन संघादरम्यान अत्यंत महत्त्वपूर्ण लढत आहे.
एका संघाच्या नावामध्ये गणपती आहे, एका संघाच्या नावामध्ये श्रीराम आहे. प्रेक्षकांसाठी हा सामना निश्चितच अतिशय महत्वाचा आहे. राईट अप ओव्हर द विकेट. आकुटामध्ये चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यश मिळणार आहे का? लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक. ओ, संपूर्ण प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर ऐकायला मिळेल. शुभम काय फिल्डिंग केले, उच्च कोटीची फिल्डिंग, म्हणून टाळ्यांचा गजर मागून होते. पहा, ऐकायला येतो इथपर्यंत. ऍक्शन रिप्ले पहा. या संपूर्ण दिवसभरामधील अप्रतिम क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाचा खेळ, पहिल्या षटकामध्ये धावफलक दाबा 4. ऍक्शन रिप्लेमध्ये बघा काय घडलं होतं. फटका चांगला होता, टायमिंग झाला होता, उंच उडाला होता, परंतु शुभमचं जजमेंट पहा. हवे झेपाबत कशा पद्धतीने या ठिकाणी हा प्रयत्न केला थांबवण्याचा, त्यात त्याला यश मिळालं का ते देखील पाहूया. पंच आता या ठिकाणी पाहताय. एकच मिनिट आपण थांबणार आहोत. एकच मिनिट. नितेश कदम, कुणाचं नुकसान? इट्स अ 6. हे क्रिकेट आहे जिथे अनिजिता ठासून भरलेले आहे. म्हणजे 2 मिनिटं सगळ्यांना वाटलं होतं की शुभमने तो चेंडू थांबवला. त्याचा एफर्ट आणि कमिटमेंट वाखणण्याजोगे आहे. म्हणजे फिल्डिंग केले त्यामध्ये निश्चितच त्याला 100 पैकी 100 मार्क द्यावे लागतील. पण त्याचा पाय, त्याच्या निश्चितच जी बाउंड्री लाईन आहे ते बाउंड्री लाईनला स्पर्श करतोय. ते पंचांनी शेवटपर्यंत पाहिलं आणि त्यानंतर सांगितलं इट्स अ 6. धावफलक दाबा 8. रोहित, या पहिला काय घडतंय? ओ, झेल सोडलाय. ज्यानी 80 पेक्षा जास्त. ओ, एक काय घडतंय मैदानावरती? रोहित पडला, नॉन स्ट्रायकर एंडला पडला. त्यानंतर यशला धाव घ्यायची होती. यशचं लक्ष नव्हतं. डगआउटमधनं आवाज यायला सुरुवात झाली. धावफलकावरती एकूण धावांचा विचार केला, धावा आहेत एकूण 9 आणि 80 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूला नशिबाचे साथ मिळते. मिड विकेटमध्ये आपण क्षेत्ररक्षक धबल आत्ताच आपलं पहिलं षटक टाकून त्या ठिकाणी गेला होता आणि धबलने सोपा झेल सोडलाय. अगदी सोपा झेल होता. त्याचं शरीराचं तापमान आपण बघितलं तर जास्त आहे, तरी सुद्धा क्रिकेट खेळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल दुर्वेश. हा देखील एक गेम चेंजर खेळाडू आहे. खूप चांगली कामगिरी, दर्जेदार कामगिरी त्यानं या स्पर्धेमध्ये केली. फटका चांगला आहे. आपला फटका 440चा झटका. हेलिकॉप्टर उडालंय आणि प्रेक्षकांमध्ये काय फटका सजवलंय. दूर 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 खूप दूर चेंडू गेलाय. सीमारेषेच्या पार. षटकार. 2 षटकारांसाठी 444 बॉईजच्या माध्यमातून विशाल पाटील यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक आहे. काल म्हणतो वैभव वैती होते का, त्यांनी पारितोषिकाची बरसात केली होती शुभम सर. आणि आज 444 शर्यत लागलेली आहे. त्याच्या अगोदर शुभम पाते स्पर्धेत शिल्पकार 5000 रुपयाचं पारितोषिक. जागृत मिळालं होतं. अचोले गावचे सुपुत्र विशाल पाटील यांच्या माध्यमातून 2 षटकारांसाठी सलग 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. धावफलक दाबा 15. काय पटका सजवला यशनं. डोळ्यांचं पांढऱ्या फटका होता आणि त्याचा परिणाम मैदानावरती जाणवतोय. निश्चितच आपटून टाकण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. यापूर्वी आपण पहिल्या षटकामध्ये निश्चितच पाहिलंय की श्री गणेश नगावेच्या संपूर्ण टीमनं समर्थन दिलं होतं, टाळ्यांचा गजर केला होता आणि आता श्रीराम कसराळीचा संघ या ठिकाणी टाळ्यांचा गजर करतोय. त्याचं कारण आहे व्हाईट बॉलचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस केले आपण. नगावे संघ आता तुम्हाला पुन्हा एकदा रिव्ह्यू रिटेन करता येणार नाहीये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दुर्वेश. सुरेख कामगिरी, चांगलं बॅटल, चांगलं 2 टप्पा पडण्याचा चेंडू खाली राहतोय. बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी पाहायला मिळते. धावफलकावर दाबा 16. 3 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 9 चेंडू शिल्लक. आपण पाहतो आहे SP बॉईज ट्रॉफी 2024चा 16 धावा झाल्या 16. प्रेक्षक झालेत गोळा. आणखीन एक चांगला चेंडू. ओ हो, व्हाईट बॉलचा इशारा. म्हणजे पहिल्या टाळ्या श्री गणेश नगावेच्या बाजूने वाजल्या, दुसऱ्या टाळ्या श्रीराम कसळीच्या बाजूने वाजल्या, कारण बॅट्समन बीट झाला. कॉमेंट्री करण्याची पण आवश्यकता नाही, एवढं चाललंय आता सध्या मैदानाच्या बाहेर. धावफलकावरती एकूण धावा आहेत 17. आमचा बिचारा कुंदन शांत बसलाय.
खूप सुरेख सुंदर गोलंदाजी मैदानावरती दुर्वेशकडनं टप्पापर्यंत उसळ घेण्याचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये तितका चांगला संपर्क होता. लेग बायचा इशारा नितेश कदम यांनी केलाय. धाबलकर धाबा होत आहेत. 18 3 षटकाचा सामना. या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इनिंगमध्ये अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 पैकी समजा तुम्ही 4 चेंडू मिडल ऑफ द बॅट खेळलेत तर तुमची गाडी या ठिकाणी पटरीवरती बघायला मिळेल. आणि तसं नाही घडलं तर मोठी धावसंख्या बघायला मिळणार नाही. श्री गणेश नगावेचा संघ यावेळेला खूप खुश असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दुर्वेश पुन्हा एकदा सज्ज आहे. बॅटची कड, जबरदस्त यष्टीरक्षण, फलंदाज रोहित बाद आणि तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर मोठा मासा गळायला लागलाय. मोठी मासळी गळायला लागली तर काय म्हणता, जाळ्यात अडकली तर काय म्हणता तुम्ही? काहीतरी एक शब्द आहे, मला जाळ्यात यावेळेला भरपूर मासळी आली तर एक शब्द आहे कोळी बांधवांचा. अर्थात मैदानावरती आपण धावसंख्या पाहू शकता 18. हा सर्वात मोठा मासा आहे. प्राइसलेस विकेट. रोहितनं 80 पेक्षा जास्त धाबा कुठल्या आहेत तो गडी बाद झालाय. वेळ मासा डबल मैदानावरती दाखल झालाय. अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा खेळ त्यांच्यासाठी आणि महत्त्वपूर्ण क्षण आहेत. हा सामना जिंकायचा आहे, क्वालिफाय करायचं, उद्या खेळायचं आहे. उद्याचं स्वप्न काय, चॅम्पियन बनायचं आहे. 25,000 आहेत, 20,000 रुपये, 1,00,000 रुपये, 50,000 रुपये जिंकायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं काय, जर आज जिंकलात तर रात्री तुम्ही सगळ्यांना सांगाल आम्ही SP बॉयज ट्रॉफीच्या अंतिम सत्रामध्ये उद्या आम्ही फायनलच्या दिवशी खेळणार आहोत आणि मग त्यावेळेला अख्खा गाव बरोबर असेल. त्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे. आज बघा इथे नगावेचा संघ टाळ्यांचा गजर करतोय. आज ते 50 आले तर उद्या समजा नगावे संघ इथे मैदानात असेल ना तर 100 जण घेऊन येतील बरोबर. श्रीराम कसाळी आज इथं जिंकले तर क्या बात आहे. मी ते पुढे सांगायचं अजून बाकी राहिले. धावपलकरती धाबा आपण पाहू शकता एकूण आहेत 18. तर श्रीराम कसाळी संघ जर जिंकला तर इकडे येणारी जी पालघरकडे येणारी ट्रेन आहे ती पण भरून येईल. मग त्याच्यामध्ये किती माणसं असतील तर त्याचा अंदाज नाही आहे. 2 षटकं या ठिकाणी समाप्त झाले. धावपलकरती सरासरी आपण बघितलं 9चे 18 धाबा. धावपलकावरती 1 षटक शिल्लक आहे. 6 चेंडूचा खेळ. चला जास्त वेळ घेऊ नका. कोणत्याची मार्कवरती सागर. आता पुन्हा एकदा सागरच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे. शुभम त्यांच्याकडे आहे, शुभम सारखा खेळाडू आहे, परंतु तरीसुद्धा मागच्या मॅचचा अनुभव म्हणजे ज्यावेळेस त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला षटकार आला त्यावेळेस असं वाटलं होतं की आता सामना गेला की काय, परंतु तोच खेळाडू हिरो ठरला. तोच खेळाडू आपण बघितलं तर एका बाजूला त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला गेला. तोच खेळाडू मैदानावरती आहे. कोणत्याची मार्कवरती सागर. जेल टिपला जाणार का नाही. झेल कोणाचा होता हा प्रश्न होता. अर्थात यष्टीरक्षकाचा झेल होता. जो ओपन जोडीला लागले जो क्वालिफाय होईल त्याला 2 फ्रेश ब्रेकर फ्रेश न खेळलेला टुर्नामेंटला आपल्या टुर्नामेंटला न खेळलेला. उद्या आपण सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना देखील ग्रामीणचा पाहणार आहोत. त्यानंतर ओपनचे खेळाडू या ठिकाणी येतील. खुल्या गटामध्ये अखिल भारतीय स्तरावरती खेळाडू या ठिकाणी खेळणार आहेत. ड्रॉ कसा झालाय त्याबद्दल मी माहिती सांगेन. ओ हो हो हो, काय फटका, काय फटका सजवलाय. उरात वादळ घेऊन हिंडणाऱ्यांना पडझडीची तमा कधीच नसते. ते पडतात, ते घडतात, पुन्हा उठतात आकाशात उत्तुंग भरारी घेण्यासाठी. मैदानावरती अप्रतिम फटका धबलच्या बॅटमधनं षटकार. धावपलकरती पाव शतक पूर्ण झालेलं आहे श्रीराम कसाळी संघाचं. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव. त्यानंतर आपण बघितलं दुसऱ्या चेंडूवरती आखू टप्प्याचा चेंडू. खरपूस समाचार घेतलेला आहे षटकार. कुंदन बिचारा शांत बसलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल सागर. आई आखू टप्प्याचा चेंडू आहे. फलंदाजाला लागले धावांची भूक. त्याने फटका खेळलाय हुक आणि फलंदाजी होते चाबूक. यामध्ये चाबूक बॅटिंग मैदानावरती चाबूक फटका खेळलाय. आता 1000 रुपयाचं पारितोषिक 444 बॉईज आचोळे विशाल पाटील यांच्या माध्यमातून ते जमा करायचे. धावपलकर धावा 34. परंतु खूप चांगली बॅटिंग सागरच्या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 13 धावा आल्या आहेत. म्हणजे 3 चेंडूमध्ये 13 धावा आतापर्यंत आलेले आहेत. त्यापैकी 12 धावा धबलच्या आहेत आणि यशच्या बॅटमध्ये 1 धाव आले. परंतु
टीमसाठी 13 धाबा अत्यंत महत्त्वाच्या. धावपलकरती एकूण धाबा आता 30च्या पलीकडे 31 धाबा धावपलकावरती आहेत. उद्या आणखी नाही, म्हणजे समजा क्वालिफाय राऊंड आजचे जे समाप्त झाले, उद्या आपण ओपनचा जो गट आहे त्यातला क्वालिफाय संघ आणि त्यांच्या विरुद्ध असलेला संघ, या संघाला आपण 2 आयकॉन खेळू आणि ते आयकॉन खेळू कसे असतील त्याबद्दल चर्चा करेन. टप्पा पडला तर उसळी घेणार चेंडू, चेंडूच्या खाली या बैला गोलंदाज आहे, झेल सुटलाय, 2 धाबा पूर्ण होतील. जो संघ ओपनच्या टीम बरोबर खेळेल त्या संघामध्ये 2 आयकॉन फ्रेश, जे या स्पर्धेमध्ये खेळलेले नाही आहेत असे आयकॉन, ऑल इंडिया लेवलचे अखिल भारतीय स्तरावरचे तुम्हाला 2 आयकॉन तुम्हाला घेऊन येऊ शकता तुम्ही. त्यामुळे उद्या अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. 1 लाख रुपये कोण या ठिकाणी प्राप्त करणार, त्यासाठी या ठिकाणी ती लढाई असेल. धावपलकरती एकूण धाबा आहे 33. ऑन साईडला फटका खेळलाय, बघूया काय करतंय. 1 धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी यावेळेला फोर्स केले आणि या 2 धाबा पूर्ण होतील का? 2 धाबा पूर्ण. पहिल्या सामन्यामध्ये ओपनचा जो पहिला सामना असेल त्या सामन्यामध्ये फरदीन काझी आपल्याला बघायला मिळणार आहे. श्रेयस कदम दमखम दाखवणार आहे. दिग्गज खेळाडू सुमित ढेकळे सारखे खेळाडू उद्या आपल्याला बघायला मिळतील. अखिल भारतीय स्तरावरील भारतातील दिग्गज खेळाडू या मंचावरती येणार आहेत. धावपलकरती एकूण धाबा आहेत 35. या षटकाचा जर विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अर्धशतकांसाठी फेमस थॉमस डायस तो देखील या मंचावरती दाखल होणार आहे. हो, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये आणि बघूया काय घडलंय. फलंदाज बाद. धावपलकरती एकूण धाबा आहेत 35-36 धाबांची आवश्यकता. त्याचबरोबर भावेश नाईक सारखा दिग्गज खेळाडू या मंचावरती येणार आहे. आपण SP ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा महासंग्राम बघतोय, परंतु काय झालंय आता 6:39 ते देखील पाहूया. 6:08 झालेत. चला सामना लगेच सुरू करा. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. बरोबर 6:10 सामना आपल्याला सुरू करायचा आहे. तिथून 6:10 म्हणजे 15 मिनिटं, 6:25 सामना संपला तर 6:39 मिशन पूर्ण, नाहीतर मग 7:40. चला लवकर आपल्याकडे 15 मिनिटं आहेत. 15 मिनिटांमध्ये मॅच कव्हर करायचं आहे. चला उद्या पुन्हा एकदा सांगतो, ओपनमध्ये जो क्वालिफाय होणारा संघ आहे या संघाविरुद्ध जो संघ खेळणार आहे त्या संघाला 2 अखिल भारतीय स्तरावरील फ्रेश या स्पर्धेमध्ये न खेळलेले आयकॉन तुम्ही खेळू शकता. ही मुभा देण्यात आलेली आहे. जिंकण्याकरता आव्हान असेल 36 धाबांचं. मैदानावरती श्रीराम कसाळी संघानं प्रथम बॅटिंग केले. श्री गणेश नगावे संघासाठी या ठिकाणी 36 धावांचं आव्हान दिलेलं आहे. आता बरोबर 6:09 झाले. 6:10 सामना सुरू करायचा आहे आणि त्याकरता मी विनंती करेन, चला बॅटर चला मैदानावरती. श्री गणेश नगावे चला बॅटर मैदानावरती लवकर. बरोबर 15 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त झाली पाहिजे. खरं तर 4 षटकांसाठी आपण बघतो जेव्हा बरेचसे बंधन, आता मिनिटांचं बंधन नाही आहे, परंतु खूप चांगलं क्रिकेट, काळोख होऊ नये, तुमचं नुकसानसुद्धा होऊ नये हाही प्रयत्न असेल, कुणाचंही नुकसान होऊ नये. बॅटर चला मैदानावरती. श्री गणेश नगावे तुमचा आवाज होता. तुमच्या टीमच्या नावामध्ये गणपती बाप्पाचं नाव आहे. बोला गणपती बाप्पा. तिकडे समोरून आवाज आलेला, बोला गणपती बाप्पा. आवाज तिकडे पण आलेला आहे. दुसऱ्या बाजूला आपण आवाज देऊया. जर या स्पर्धेमध्ये श्रीराम कसाळी संघ क्वालिफाय झाला तर विशाल पाटील आचोळेचे सुपुत्र आहेत. 444 बॉयच्या माध्यमातून टी शर्ट आणि ट्रॅक दिले जातील. आणि आता बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत श्रीराम कसाळी. मला वाटतं आता बरेचसे खेळाडू आतमध्ये आहेत, त्यामुळे तुमचा आवाज जास्त येणार नाही सध्या, पण बघूया प्रयत्न करून. एक वचनी, एक पत्नी,
एक बाणी प्रभू रामचंद्र की. आलाय आवाज, मैदानातून आवाज आलाय, समोरच्या गॅलरीमधनं देखील आवाज आलेला आहे. चला 6 वाजून 11 मिनिटं झालेत. 36 धावांची आवश्यकता. आता शाळेत जाणारा मुलगा जर 35 वर घेऊन आला ना की त्याला आपण म्हणायचं की 35 झालाय, म्हणजे 35 जिंदाबाद घेऊन आलाय. 36 धावा, 36 धावांचा बँक बॅलन्स आहे. बॅट्समन आपण पाहू शकता शुभम आणि दुर्वेश. बऱ्यापैकी हा सामना शेवटपर्यंत गेला तर जास्त वेळ जाईल, एकतर्फी झाला तर मला वाटतं वेळ वाचेल, बरंच काय होणार आहे. परंतु दोन्ही संघ यावेळेला निकराची झुंज लढणार आहेत. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती बॅटची एज होती. एसटी रक्षकानं उजव्या बाजूला झेपावत झेल पकडण्याचा प्रयत्न केलाय. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला होता. श्रीराम कसराळी आपण पाहू शकता त्यांचे समर्थक. 444 ची चर्चा होते. धावपल करतोय धाबा 1 आणि शुभमची सुरुवात तितकीशी चांगली, खूप चांगली सुरुवात विनीतने केली. प्रत्येक मॅचमध्ये त्यानं टिचून मारा केलाय. राईट ऑफ ओव्हर द विकेट. आणखीन एक चांगला चेंडू, सुरेख मारा करतोय गोलंदाज. फलंदाज दुर्वेशला अजूनही सूर सापडले नाहीये. 444 बॉईज आचोळीचे सुपुत्र विशाल पाटील यांच्याकडून विशेष करून श्रीराम कसराळी या संघासाठी ट्रॅक आणि टी शर्ट. जर तुम्ही क्वालिफाय झालात तर. आणखीन एक चांगला चेंडू आहे, शानदार गोलंदाजी. मला वाटतं पहिल्या षटकामध्ये आपण असंच चित्र पाहिलं होतं आणि पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर विकेट आली होती. आता इथे काय घडलेलं आहे, एक झेल सुटलाय पहिल्या चेंडूवरती, 1 धाव आले, 2 चेंडू डॉट आलेत. किरण कारभारी आज सामना अगदी जवळून पाहतात. आज संघ मालक म्हणून तुम्ही निश्चितच पुढाकार घेतला होता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल विनीत. स्ट्रायकरला फलंदाज दुर्वेश. सामना अत्यंत महत्वाचा आहे, अटीतटीचा आपल्याला बघायला मिळेल. आणखीन एक दर्जेदार चेंडू आहे. जय श्रीरामचा नारा सुरू झालेला आहे. 444चा आवाज या ठिकाणी यायला सुरुवात झाली. 3 चेंडू आपण बघतोय, अप्रतिम आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला, 1च धाव आलेली आहे. 3 डॉट बॉल आले. धावफलक दबा बिनबाद 1. जिंकण्याकरता आवश्यकता आहे ती 36 धावांची. तसं बँक बॅलन्स जास्त नाहीये, परंतु गोलंदाजांना माहिती आहे कसा खर्च करायचा आहे. अत्यंत घातक गोलंदाजी, तिखट मारा आतापर्यंत केलाय विनीतनं. ओ, 4था चेंडू डॉट. अख्ख्या मैदानावरती आपण पाहू शकता आवाज जातोय, जय श्रीराम जय श्रीराम. श्री गणेश नगाबे संघाकडे आपण बघितलं तर त्यांचा आवाज येईल, परंतु बॅटमधनं आवाज येणं गरजेचं आहे. 1-2 मोठे फटके आले की ते देखील कमबॅक करतील. सामना इथे नगावी संघ सुद्धा जाऊन देणार नाहीये, परंतु मिडल ऑफ द बॅट एक चेंडू तुम्हाला खेळायचा आहे. श्रीराम कसराळी संघ हे 2 शिलेदार पहा आणि चेंडू सीमारेषा पार केलाय का? 22च्या रूपानं चेंडू सीमारेषा पार. या इनिंग मधला पहिला चौकार. धावपलकावरती धाबा आहेत 5. अतिशय सुरेख कामगिरी विनीतने केले. फक्त 5 धाबा दिल्यात. यष्टिरक्षण DRS घेतलाय का? बॅटिंग करणाऱ्या टीमने अर्थात नगावे संघाने यावेळेला DRS घेतलेला आहे. पंच बघूया यावेळेला काय इशारा करतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 5 धाबा धाबल करते. शेवटच्या चेंडूवरती 1 चौकार. आणि आपण बॅट्समन जर बघितलं शफल झाला होता आणि त्याचा फायदा गोलंदाजाला मिळाला. उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता 31 धावांची आवश्यकता. याचा अर्थ काय, नगाबे संघाला आत्ताचं येणारं षटक मोठं करायचं आहे. आणि तुम्ही जो रिव्ह्यू घेतला होता तो रिव्ह्यू लॉस केला. याचा अर्थ तुम्ही आता तो रिव्ह्यू रिटेन करू शकत नाही. ऑनफिल्ड अंपायरने दिलेले डिसिजन असतील ते फायनल असतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्षच्या हातामध्ये चेंडू आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना. बॅट आणि बॉलमधलं जुगलबंदी. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित. रविवारचा दिवस आहे, संडे आहे. SP बॉयज ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. हवेमध्ये चेंडू आहे. फाईन लीगमध्ये टीमचा कर्णधार
यावेळेला यू टर्न घेत चेंडू सीमारेषा पार. नगावे संघ यावेळेला टाळ्यांचा गजर करतोय. 2 चेंडूवरती एकूण 8 धाबा आले आहेत. 27 धाबांची आवश्यकता. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खेळ संपलेला नाहीये, कारण शर्यत अजून संपलेलं नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. जिंकल्याशिवाय आता जायचं नाही, जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. पहिल्या चेंडूवरती चौकार. 11 चेंडू आणि जिंकण्याकरता 27 धाबांची आवश्यकता. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टर स्ट्रोक आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडला झेल आणि बॅट्समनचा संपलाय खेळ. यश मिळतंय हर्षदला. एक्स्ट्रा खेळाडू आता फक्त उड्या मारायचा राहिला होता. पहिला ब्रेक थ्रू देत असताना गोलंदाज हर्षद. श्री गणेश नागावे संघाला बसलेला पहिला धक्का. फलंदाज शुभम बॅक टू द पॅबलन. त्याच्या बॅटमधनं आल्या 5 धाबा. क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता नवीन बॅटर दाखल होतो आहे समीर अण्णा. या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल. आणि श्रीराम कसराळीचे 2 शिलेदार या ठिकाणी आहेत. हा आवाज आहे का त्यांचा? आवाज आहे का? आज ते दोघे आहेत. जिंकलो तर 200 घेऊन येऊ असे म्हणतायत. श्री गणेश नगावे जिंकले. आज त्यांचे 50 आहेत, उद्या 150 वाढणार. अत्यंत महत्वाचा सामना. उर्वरित बोलणार धीर धरा जरा. 8 चेंडू आणि 27. मॅचकडे देखील आमचं लक्ष. 10 चेंडू आणि जिंकण्याकरता इथे आता 27 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 27. 2 चेंडूचा खेळ झालाय. त्याला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा हर्षद. गळ्यात बरोबर आता आपण पाहू शकता 6 वाजून 18 मिनिटं झालेत. पंचाच्या भूमीमध्ये आपण अजय पाटील यांना पाहतो आहे. नितेश कदम मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्षद. स्ट्राईक रेंजला अण्णा. ओ सुंदर गोलंदाजी. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. धावपल करते आपण बघितलं समीकरण. 9 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 444 बॉईज आचोळे. विशाल पाटील. कॉमेंट्री कमी आणि आता सगळं हेच करावं लागते. हा चांगला फटका आहे. गॅप मध्ये चेंडू सीमारेषा पार जाणार का नाहीये, कारण इथे आता संघाचा संघ नाही का. 1 धाव पूर्ण केले. विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल आणि फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. दुर्वेश बॅक टू द पॅबलेन आणि आता पारितोषिक आहे या ठिकाणी आपण पाहू शकता. 444 बॉईज. विशाल पाटील आचोळे गावचे सुपुत्र. बॉलरला दिले का? टीम श्रीराम कसराळी टीमला या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अरे बापरे. टी शर्ट टॅग लक्षात ठेवायचे. 444 ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न केलाय. ओ थ्रो. ओ सगळ्यांचा जीव भांड्यात पडला असेल पुन्हा एकदा. हा थ्रो जर पुन्हा एकदा गेला असता चकमत तर या 4 किंवा 5 धाबा किंवा 6 पण मिळाल्या असत्या. धावपल करती एकूण धाबा आपण पाहू शकता 12. जिंकण्याकरता 7 चेंडू आणि 24 धाबांची आवश्यकता. 444 विशाल पाटील आचोळचे सुपुत्र यांनी आमच्या कलेचं कौतुक केले. 100 रुपयाचं पारितोषिक दिले समालोचकांना. त्याबद्दल त्यांचे हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. जय श्रीराम. 7 चेंडू 24 असा नारा आपण बघूया. जय श्रीरामचा नारा लावतात ते. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे. आउट. फलंदाज बाद. नगावे संघाला आणखीन एक धक्का बसतोय. विशाल पाटील आचोळेचे सुपुत्र खुश आहेत. सेलिब्रेशन करतायत. आणि आता उर्वरित चेंडूचा विचार केला तर 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. अप्रतिम कामगिरी केली. काय दर्जेदार कामगिरी केली यावेळेला गोलंदाजांनी. श्रीराम कसराळी या दोन्ही संघांना बाय मिळाली होती. यापूर्वी तुम्हाला सांगतो ज्या संघांना बाय मिळालेली आहे त्या संघांनी बाजी मारलेली आहे. आता श्री गणेश नगावे यांना पण बाय मिळाली होती. श्रीराम कसराळी संघाला देखील बाय मिळाली होती. परंतु या दोन्ही संघाला बाय मिळाल्यानंतर आपापल्या गटामध्ये बाजी मारण्याकरता संधी निश्चितच.
विशाल जयराम पाटील. गुरुपौर्णिमा असल्यामुळे ही बक्षिसं देखील लावली जात आहेत. टी शर्ट आणि ट्रॅक जिंकणाऱ्या संघाला, श्रीराम कसाळी जर जिंकला तर त्या संघाला आहे. बघूया आता उर्वरित 7 चेंडूमध्ये 24 धावा होतात का. नवीन बॅटर मैदानावरती आलाय राकेश. डबल नवीन बॅटर मैदानावरती क्रमांक 5 वरती 3 गडी बाद झाले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित. ओहो वेगवान भन्नाट वेगावरती स्वारवत गोलंदाजी केली जाते आहे. श्रीराम कसाळी संघ गोलंदाज त्यांचे आग ओकतायत. पाऊस नाहीये परंतु तरी सुद्धा अचूक नियंत्रित मारा केला गेलेला आहे. 5 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. रोहित उपमाचे काय आज त्याने बॅटिंग देखील क्लास केले. 82 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसभरामध्ये त्याने कुठल्या चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. कारण आता 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये तुम्हाला जिंकण्याकरता बघूया काय घडतंय. आणखीन एक विकेट सॅक्रिफाईस करणार का. निश्चित एक विकेट आणखीन जाणार आहे. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. श्री गणेश नगावे संघासाठी काही चांगलं होत नाही मैदानावरती. तर जय श्रीरामचा आवाज या ठिकाणी येतोय. नवीन बॅटर मैदानावरती समीर. 4 चेंडू 23. उर्वरित 4 चेंडूमध्ये 4 मोठे फटके खेळायचे आहेत श्री गणेश नगावे संघाला सामना जिंकण्याकरता. आणि जबाबदारी धवलच्या खांद्यावरती आहे. धवल या ठिकाणी ती कामगिरी करणार का, ती जबाबदारी पेलावणार का. रोहित गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. या चेंडूची किंमत आहे 1 लाख. 1 लाख रुपये किंमत आहे या चेंडूची. 4 चेंडू 23. रोहित तयार. थर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर. फटका चांगला सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय. रिले पकडण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी फारसे नुकसान श्रीराम कसाळी संघाचं होत नाहीये. 3 चेंडू आणि जिंकण्याकरता आवश्यकता आहे ती 22 धावांची. आणि श्रीराम कसाळी उद्याचा जो सामना आहे अर्थात तो देखील मी तुम्हाला सांगतो. टेंबी कोडाव्याचा संघ रॉकी ग्रुप आणि त्यांच्या विरुद्ध संघ असणार आहे डोंगरीपाडा. बरोबर 9:15 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. राईट अप ओव्हर द विकेट. ओ स्विंग अँड मिस. एक्सलंट बॉलिंग बाय रोहित. अप्रतिम कामगिरी केले. उर्वरित चेंडूचा विचार केला चेंडू शिल्लक आहेत या ठिकाणी 2 आणि जिंकण्याकरता 22 धावांची आवश्यकता. 4-4 बॉयज. आठवड्याचे सुपुत्र विशाल पाटील यांच्याकडून या स्पर्धेकरता निश्चितच श्रीराम कसाळी संघाला ट्रॅक अँड टी-शर्ट मिळतील. जर सामना जिंकला अर्थात विजयपथावरती आहेत. आणि आता विशाल पाटील खुश असतील. जय श्रीरामचा नारा लागतोय. डीजे मास्टर देखील तयार असतील. 1 चेंडू आणि जिंकण्याकरता 22 धावांची आवश्यकता. श्री गणेश नगावे संघ पराभवाच्या छायामध्ये आहेत. श्रीराम कसाळी अप्रतिम कामगिरी आजचा दिवस त्यांनी गाजवलेला आहे. आकोटाबद्दल चेंडू ऑन साईडला खेळलेला आहे. विजयावरती शिक्कामोर्तब करत असताना श्रीराम कसाळी संघ दर्जेदार दमदार शानदार. क्या बात है.
ना पाहायला मिळतोय ज्याच्या बॅटमधून महत्त्वाच्या क्षणाला 16 धावा या ठिकाणी आल्यात. चला धवल आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आदरणीय अनिकेत जी पाटीलसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. चला धवल या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या क्वालिफायर मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे मिस्टर धवल, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या 2 षटकारांच्या सहाय्याने जवळजवळ 35 धावा मात्र स्कोरकार्डवरती उभारल्या गेल्या आणि त्या 36 धावा या ठिकाणी डिफेंड केल्या गेल्यात. आदरणीय अनिकेतजी पाटीलसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते देतो आपण मॅन ऑफ द मॅच. या शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे मिस्टर धवल आपल्याला पाहायला मिळतोय. एक अपकमिंग यंगस्टर श्रीराम कसरली संघाचा या ठिकाणी धवल ठरतोय मॅन ऑफ द मॅच. सर्वप्रथम धवल कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅच तू जिंकलाय? मॅन ऑफ द मॅच माझी पहिलीच आहे आता पहिली मॅन ऑफ द मॅच आहे तर सर्वात आधी घरी जाऊन कोणाला दाखवणार? मम्मी पप्पा मम्मी पप्पांचा सपोर्ट कसा असतो या क्रिकेटिंग करिअरमध्ये? असतो सपोर्ट नेहमीच. आणि ज्यावेळेला संघ अडचणीत होता, धावा होत नव्हत्या, तेव्हा जेव्हा तू मैदानाच्या आतमध्ये गेला तेव्हा एक्झॅक्ट मनामध्ये काय चाललं होतं? मनामध्ये एवढंच होतं की आता मारूनच खेळायचं आहे, पुढे मागे बघायचं नाही, एवढंच. आणि नक्कीच कसं वाटतंय संघ टॉप 5 मध्ये क्वालिफाय झाला आहे? खूप आनंद झाला आहे. आणि शुभम दादांचं कौतुक कसं व्यक्त करायला इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी या ठिकाणी दिली? खूप चांगला आयोजन नियोजन मस्त. नक्कीच नेक्स्ट मॅचसाठी बेस्ट ऑफ लक असेल. या लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर धवल ठरला आहे आणि आजच्या दिवसामधून आजच्या या गटामधून क्वालिफाय होणारा संघ आपण पाहतोय तो म्हणजे श्रीराम कसरली टॉप 5 मध्ये या ठिकाणी दाखल झाला आहे. उद्या आपण भेटूयात. आजच्या दिवसामधून संघ क्वालिफाय होतोय तो म्हणजे श्रीराम कसरली. थँक्यू सो मच.